हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. ह्याचं आपलं 4थं प्रकरण वाचायला आपण सुरुवात केली आहे. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, तुम्ही हा लिहिलेला ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की या भौतिक जगतात प्रकृतीच्या 3 तापांनी जे प्रकृती जी फटके मारते त्यांनी त्रस्त झालेले जे जीव आहेत, त्या मनुष्याला जर मुक्त व्हायचं असेल, मायेचे 3 गुण आहेत त्यांनी बद्ध झालेले जे जीव आहेत त्यांना जर मुक्त व्हायचं असेल, तर त्या मनुष्याने काय केलं पाहिजे? आपले जे परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत यांना शरण जायला पाहिजे. केवळ भगवंतच आपल्याला मुक्त करू शकतील, एवढं आपण गेल्या वेळी पाहिलं होतं. कधी कधी अल्पज्ञानामुळे आणि अल्पशक्तीमुळे भौतिक शरीराच्या पित्याला शरणागत होणे आपणास अवघड असेल. तर आता प्रभुपाद म्हणतायत की आता भौतिक शरीर आपण धारण केलेलं आहे मनुष्याचं, आणि आपल्याला कधी काही अल्पज्ञान आहे किंवा आपल्या पित्याकडे समजा कमी शक्ती आहे, आणि त्यामुळे समजा आपल्याला पित्याला शरणागत होणं अवघड आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? सामान्य पिता नाही आहेत. भगवान श्रीकृष्ण हे अमर्यादित आहेत, अनलिमिटेड. त्यांच्याकडे सर्व गुण प्रचंड मात्रेत आहेत. असे हे जे भगवंत आहेत ते भग म्हणजे ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत. संपूर्ण यश, संपूर्ण श्री म्हणजे काय? धनसंपन्न आहेत ते. संपूर्ण सामर्थ्य, बल आहे भगवंतामध्ये. संपूर्ण सौंदर्य आहे, संपूर्ण ज्ञान आहे आणि पूर्ण वैराग्य. असे हे जे भगवंत आहेत ते सर्व गुणसंपन्न आहेत. अशा पित्याकडे जाऊन त्यांच्या संपत्तीचा आनंद घेणे हे भाग्याचे नाही का? तर प्रभुपाद म्हणतायत की असे जे परमपिता भगवंत आहेत, जे भगवान आहेत, सर्व ऐश्वर्य त्यांच्याकडे प्रचूर मात्रेत आहेत, 100% आहेत. तर अशा भगवंतांना शरण जाऊन, त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्याबरोबर त्यांची जी संपत्ती आहे त्याचा आनंद घेणं हे भाग्याचं नाही आहे का? बाबाजवळ जेव्हा मूल जातं तेव्हा बाबा आपल्या मुलांची सगळी सोय करतं आणि प्रेम पण प्राप्त करतं, आणि बाबा ज्या सुविधा घेत आहेत त्याही त्या बाळाला आपोआपच प्राप्त होतात. तरी देखील याविषयी कोणीही विचार करीत नाही. एवढी सगळी सुविधा आहे तरीही प्रॉब्लेम काय, समस्या काय आहे? याविषयी, भगवंतांविषयी कोणी काही विचार करत नाहीये. या उलट आपण देवच अस्तित्वात नाही असा डांगोरा मात्र पिटत राहतो. या जगतामध्ये लोक काय म्हणतात? देव नाहीच आहे. का लोक भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करीत नाहीत? हे असं का होतं? सगळंच भगवंतांकडून मिळतंय. हवा, पाणी, ऊन, प्रकाश, सगळं काही भगवंतांकडून मिळालेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा ही सगळी सोय आपल्याला भगवंतांमुळेच होते. सगळं भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे. तर तरीही भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न का केला जात नाहीये? तर यासाठीही भगवद्गीतेत उत्तर भगवंतच स्वतः देत आहेत. भगवद्गीतेचा 7.15 हा श्लोक सांगतो आहे, न माम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावम आश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, हे जे दुष्कृतीनो, चुकीचं कार्य करणारे आहेत लोक, पापी आहेत, मूर्ख आहेत, ते
मला शरण येत नाहीत, न माम मला येत नाहीत, काय प्रपद्यन्ते शरणागत होत नाहीत. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे. म्हणजे काय, इतके ते भ्रमित होत आहेत की भौतिक ज्ञान आहे खूप, पण आध्यात्मिक ज्ञान त्यांना नाही आहे, भगवंतांबद्दल त्यांना काही माहीत नाही आणि जाणून घेण्याची इच्छाही नाही. आणि असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण केलेले म्हणजे राक्षसी वृत्तीचे लोक, हे सगळे भगवंतांना कधीच शरण जात नाहीत. तर असे हे जे लोक आहेत ते भगवंतांना शरण येत नाहीत, असं भगवंत या 7.15 मध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे मूर्खांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. दुष्कृती लोक. दुष्कृती लोक म्हणजे जे वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेले जे आज्ञा आहेत, उपदेश आहेत, नियम आहेत, ते मोडणारे लोक. दुष्कृती लोक नेहमीच शास्त्र आज्ञेच्या विरुद्ध वागतात. आजच्या प्रगत समाजाचे एकच एक धोरण आहे, शास्त्रांचे नियम तोडा. हा जो प्रगत समाज झाला आहे, म्हणतायत आम्हाला सगळं ज्ञान आहे, आम्हाला वैदिक शास्त्र नको, तर ते जे वैदिक शास्त्रामध्ये जे जीवनात अतिशय सुरेखरीत्या आयुष्य कसं जगावं, भक्ती करून भगवंतांची प्राप्ती कशी करून घ्यावी, हे सगळं सुंदर मार्गदर्शन असलेलं जे वैदिक साहित्य आहे, शास्त्र आहेत, त्यामध्ये जीवन चांगल्या रीतीने कसं जगावं याचे नियम दिले आहेत. पण प्रगत समाजाचे लोक काय म्हणतात, हे सगळे जे शास्त्र आहेत, वैदिक शास्त्र, त्यातले नियम आपण तोडा, आता ते नको आहेत आपल्याला. तेव्हा जो नियम तोडीत नाही तो मनुष्य धार्मिक. मग धार्मिक मनुष्य कोण? वैदिक शास्त्रानुसार चालणारा, धर्मानुसार वागणारा कोण? जो नियमानुसार वागतो तो. दुष्कृती आणि सुकृती मनुष्यांमधील भेद जाणण्याचा हाच निश्चित मार्ग आहे. दुष्कृती म्हणजे हे जे पापकृत्य करणारे लोक आहेत, आणि सुकृती म्हणजे जे वैदिक शास्त्रांनी सांगितलंय त्या नियमानुसार, आज्ञानुसार आपलं जीवन जगत आहेत, पुण्यवान लोक आहेत. तर या दोघांमधला भेद आपण कसं जाणू शकतो? जे वैदिक शास्त्राला मानतात ते सुकृती आहेत, आणि जे दुष्कृती लोक आहेत ते वैदिक शास्त्राला मानतही नाहीत आणि त्याचे सगळे नियम तोडतात. प्रत्येक सुसंस्कृत समाजामध्ये एखादे शास्त्र आहे, समाज आहे, सुसंस्कृत आहे समाज, तर त्यामध्ये काहीतरी धर्मशास्त्र असतंच. मग तो समाज ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम किंवा बौद्ध असला तरीही कोणतेही शास्त्र असेल, म्हणजे कोणतंही धर्मशास्त्र असेल, परंतु प्रत्येक धर्मामध्ये शास्त्र किंवा अधिकारयुक्त ग्रंथ आहे. तर हे जे धर्म आहेत त्यामध्ये धर्मशास्त्र, धर्मग्रंथ असतोच, आणि त्यामध्ये नियम पण दिलेले असतात. शास्त्र नियम न पाळणारा मनुष्य अधम होय. अधम, नराधम, नरांमधला सर्वात नीच मनुष्य होय तो. या श्लोकात आणखीन काही दुष्कृती लोकांचा उल्लेख आढळतो. मूढा हा, अर्थात पूर्णपणे गाढव किंवा मूर्ख. नराधम म्हणजे मनुष्यांतील निम्न स्तराचा मनुष्य, अगदी खालच्या स्तराचा मनुष्य. मायया अपहृत ज्ञाना म्हणजे ज्यांचे ज्ञान माया किंवा भ्रमाने नष्ट झालेले आहे. आसुरम भावम आश्रिता म्हणजे असुरांची, राक्षसांची नास्तिक प्रवृत्ती धारण केलेले लोक. पित्याला शरण गेल्याने काहीच हानी होत नाही, तरीही या प्रकारचे लोक कधीच भगवंतांना शरण जात नाही. तर भगवंत म्हणतात की खरं तर काय आहे, जे भगवंतांना शरण जाणार आहेत त्यांनी भयमुक्त व्हावं, कारण भगवंत त्यांना प्रेमाने जवळ घेतात. पण ही जी लोक आहेत, दुष्कृत लोक, ते कधीच भगवंतांना शरणागत होत नाहीत. परिणामी पित्याच्या अनुयायांकडून त्यांना चांगलीच शिक्षा होते. आता हे परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे अनुयायी कोण आहेत? ही जी माया शक्ती आहे, जिला भौतिक प्रकृती म्हणतात,
ती त्यांना दंड देते. जे भगवंतांचे जे अनुयायी आहेत, जी मायाशक्ती आहे ती या दुष्कृतीनं ना चांगलीच शिक्षा देते. त्यांना थप्पड आणि लाथा मारल्या पाहिजेत. तसेच वेताच्या काठीने फटके देऊन अतिशय कष्ट दिले पाहिजेत. तर असे हे जे भगवंतांना नाकारणारे लोक आहेत, शास्त्रांचे नियम तोडून मनमानी वृत्तीने वागणारे लोक आहेत, ते कसे आहेत, त्यांना दंड दिलाच पाहिजे. तर त्यामुळे ही जी माया देवी आहे ती 3 तापाने, जसं दुर्गादेवी म्हटलं जातं, दुर्गादेवीकडे 3 टोकं असलेला त्रिशूळ आहे. तर ही जी मायादेवी आहे ती दुर्गादेवी आहे आणि ती आपल्याला त्रिशूळाने सारखं टोचत आहे. ती काय सांगू इच्छित आहे? मायादेवी आहे ती भगवंतांची अनुयायी आहे, दासी आहे, सेविका आहे, भक्त आहे. तिचं ध्येय काय आहे? आपल्याला जाणीव करून द्यावी की तू हे मनुष्य या भौतिक जगतात इंद्रिय तृप्तीमध्ये अडकून राहू नकोस. तर ही खरी वेळ आहे, मनुष्य जन्म मिळाला आहे, तू आध्यात्मिक ज्ञान घे, भगवंतांचा संबंध तुझा काय आहे, भगवंतांची संबंध तो जाणून घे, भगवंतांना शरणागत हो, भक्त हो. यासाठी ही जी मायादेवी आहे, दुर्गादेवी आहे, ती ह्या जे शास्त्र मानत नाहीत अशा सगळ्यांना दंडित करते. एखादा पिता ज्याप्रमाणे आपल्या उच्छृंखल वात्रट मुलाला शिक्षा देतो. उच्छृंखल म्हणजे काय? जो चंचल आहे, नाठाळ मूल आहे, वात्रट आहे, त्रासदायक आहे, त्या मुलाला पिता दंड करतो, शिक्षा देतो. त्याचप्रमाणे ही जी भौतिक प्रकृती आहे ती दुष्कृती लोकांना दंडित करते. प्रकृती आपल्याला एकाच वेळी शिक्षा देते आणि अन्नधान्याचा पुरवठा करून आपला सांभाळही करते. ही जी भौतिक प्रकृती आहे ती भगवंतांचीच दासी आहे, सेविका आहे. तर भगवंत इतके दयाळू आहेत की ते सगळ्यांना सर्व समभाव ठेवतात, सगळ्यांना ते सर्व काही जीवनाच्या गरजा आहेत सगळं काही पुरवतात. तर असे जे भगवंत आहेत ते त्यांची ही जी प्रकृती आहे ती बघते की जे भगवंतांना मानत नाहीत त्यांना ती दंड देते, शिक्षा देते. पण हा जो भगवंतांकडून आलेला जो सगळा प्रकारचा पुरवठा आहे, अन्नधान्याचा पुरवठा आहे, हवा आहे, उष्णता आहे, प्रकाश आहे, हे सगळं काही व्यवस्थित पुरवते पण आणि सगळ्यांचा सांभाळही करते. भौतिक प्रकृतीतील सर्व क्रिया व्यवस्थित चालतात कारण आपण अत्यंत धनवान व्यक्तीचे पुत्र आहोत आणि शरणागत नसणाऱ्यांवरही भगवान श्रीकृष्ण दयाळू आहेत. तर ही जी भौतिक जगतात आपण येतो तर आपल्याला सगळ्या जीवांना पुरेसं सगळं काही भगवंतांकडून दिलं जातं. तर असे जे भगवंत आहेत ते कसे आहेत? अतिशय धनवान आहेत. तर त्यांचे आपण सगळे लेकरं आहोत, मुलं आहोत. आणि जे शरणागत नाही आहेत भगवंतांना, जे भगवंतांना नाकारत आहेत, मानत नाही आहेत, त्यांच्यावरही भगवंत दया करतात आणि सर्व काही पुरवतात. पित्याने इतकी चांगली काळजी घेऊनही दुष्कृती आपली अनावश्यक कार्ये करीतच असतो. तर असा हा जो बदमाश मुलगा आहे तो जरी बघतो आहे की भगवंत माझी एवढी काळजी घेत आहेत, पण हा कसा आहे? पाप कर्मामध्ये मग्न असलेला जो मुलगा आहे तो आपली पाप कार्य, शास्त्रांच्या अवज्ञा करणं, नियम मोडणं ही कार्य करतच राहतो. आपल्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा व्यक्त करणारा मूर्खच असला पाहिजे आणि मनुष्य जीवनाचा उपयोग भगवान श्रीकृष्णांना जाणण्यासाठी न करणाराही नराधमच असला पाहिजे. तर अशा रीतीने प्रभुपाद म्हणतायत आपल्याला की एखादा माणूस म्हणतो आहे की मला शिक्षा व्हावी, तर तो कसा आहे? मूर्ख आहे. आणि एवढं सुंदर आपल्याला दुर्लभ असं मनुष्य जीवन मिळालं आहे, तर त्याचा उपयोग आपण भगवान श्रीकृष्णांना जाणून घेण्यासाठी जर केला नाही तर तो मनुष्य कसा आहे? नरांमधला अधम आहे.
जीवनाचा उपयोग हा केवळ पित्याशी असलेल्या नात्याची पुनर्स्थापना करण्यासाठीच केला पाहिजे. तर आपल्याला हे जे मनुष्य देह प्राप्त झाला आहे, हे जीवन मिळालं आहे, त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपले परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्याशी आपण जे नातेसंबंध विसरून गेलो आहोत, ते नातेसंबंधाबद्दल ज्ञान घेऊन ते नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, पुन्हा स्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीच मनुष्य जन्म दिला गेला आहे. आणि जो असं करत नाही, हे जो लाभ आहे मनुष्य जन्माचा, जी संधी मिळाली आहे त्याचा लाभ घेत नाहीये, तर तो अधम मनुष्य म्हटला जातो. त्याला अधम मनुष्य असं मानलं पाहिजे. पशु केवळ आहार, निद्रा, मैथून आणि स्वतःचे संरक्षण करीत शेवटी मृत्यू हीच कार्ये करीत असतात. आता पशु आहेत. पशु ही कशी आहे? भोग योनी आहे. मनुष्य जन्मामध्ये काही चुकीची कार्य केली असतात, पाप केली असतात, तर त्या पापाचं फळ म्हणून मनुष्याला पशुचं शरीर धारण करायला लागतं पुढच्या आयुष्यामध्ये. तर त्यामध्ये ही जी भोग योनी आहे, त्यामध्ये हा जो पशु आहे तो केवळ आपल्या खाण्यापिण्याचा विचार करतो. मी कुठे झोपू, मला कुठे आनंद मिळेल मैथून करून, आणि मी सगळ्या जे माझं भयापासून रक्षण कसं करत राहील यातच आपलं अख्खं जीवन घालवतो आणि शेवटी मरण पावतो. हे जे पशु आहेत ते उच्चतर चेतनेचा लाभ उठवू शकत नाहीत, कारण निम्न स्तराच्या जीवांना हे शक्य नाही. तर ही जी चेतना असते, भावना असते, ती कशी आहे? या पशूंमध्ये अतिशय कमी आहे, आणि त्यामुळे उच्चतर चेतना जी मनुष्याकडे आहे ती पशुकडे नाहीये. म्हणून पशुला असं हे जे उच्च चेतनेमध्ये, उच्च जी जाणीव आहे मनुष्य जीवनामध्ये, भगवंतांविषयी जाणून घेऊ शकतो, जाणण्याचा प्रयत्न करू शकतो, प्रश्न आध्यात्मिक विचारू शकतो, हे सगळं पशुयोनीमध्ये निम्न स्तराच्या जीवांना शक्य नसतं. मनुष्याने जर प्राण्यांचा व्यवहार स्वीकारला आणि चेतना उन्नत करण्याच्या मिळालेल्या संधीचा लाभ उठवला नाही, तर तो नराधम होतो आणि मृत्यूनंतर पशुयोनीस प्राप्त होतो. आता एवढं सुंदर मनुष्य जन्म मिळाला आहे, पण प्राण्याप्रमाणे फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून हीच कार्य करत राहिला, पशुसारखाच वागत राहिला, आणि चेतना आपली जी आहे ती उन्नत करण्याचा प्रयत्न केला नाही. मनुष्य जीवनामध्ये प्रश्न विचारू शकतो, आध्यात्मिक ज्ञान घेऊ शकतो, भक्ती करू शकतो. अशा रीतीने चेतना आपली जी आहे ती उंच करण्यासाठी, वाढवण्यासाठी मिळालेली जी संधी आहे त्याचा जर मनुष्य लाभ उठवत नाहीये, तर तो मनुष्य कसा आहे? नरातला अधम आहे, नराधम आहे. आणि अशी जी चुकीची कार्य केल्यामुळे, मनुष्य जन्माचा नीट उपयोग न केल्यामुळे मृत्यूनंतर हा मनुष्य आहे त्याला पशुयोनी प्राप्त होते, पशुयोनी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे त्याला मृत्यूनंतर पशुचं शरीर धारण करावं लागतं. श्रीकृष्णांच्या कृपेने विकसित शरीर आणि बुद्धीचा उपयोग न केल्यास पुन्हा तो लाभ कसा प्राप्त होईल? तर भगवंतांच्या कृपेने आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालं आहे, ज्यामधली विकसित चेतना आहे. आपल्याला इतक्या सगळ्या सोयी करून ठेवल्या आहेत मनुष्यासाठी, कारण मनुष्य जीवनामध्येच मनुष्य जो आहे तो भगवंतांविषयी ज्ञान घेऊ शकतो, आध्यात्मिक ज्ञान घेऊन भक्ती करू शकतो. तर अशी ही जी हे मनुष्याचं शरीर मिळालंय आणि बुद्धी पण मिळाली आहे, पण त्याचा योग्य तो उपयोग केला नाही, तर काय होणार आहे? तो आपली ही संधी गमावणार आहे. लाखो वर्षाच्या उत्क्रांतीनंतर आपल्याला हे शरीर मिळाले आहे, आणि केवळ याच शरीराच्या माध्यमाने आपण जन्म मृत्यूचा फेरा चुकवू शकतो. तर लाखो वर्षाची उत्क्रांती म्हणजे काय? 84 लाख योनीमध्ये जीव हा विविध शरीर धारण करत फिरत असतो. तर अशी ही जी उत्क्रांती आहे
मनुष्य योनीचा योग्य तो उपयोग केला नाही तर पशु योनीत जन्म घ्यायला लागतो आणि मग असे 80 लाख योनीमध्ये फिरून मग शेवटी 4 लाख मनुष्याच्या योनी आहेत आणि 4 लाख योनी ज्या मनुष्याच्या आहेत त्या सगळ्यांमध्ये काही उच्च चेतना नसते. सगळ्यामध्ये पशूंच्या तुलनेमध्ये उच्च चेतना आहे, पण 4 लाख मनुष्यांची 4 लाख ज्या या योनी आहेत मनुष्याच्या त्यातली चेतना ही विविध स्तरावरची असते आणि त्यामुळे काय आहे, हे जे इतक्या लाखो योनीमध्ये फिरल्यावर जे मौल्यवान मनुष्य शरीर मिळालं आहे तर त्याच्या माध्यमाने काय केलं पाहिजे, त्या मनुष्य शरीराच्या माध्यमाने भक्ती करून जन्म मृत्यू जरा व्याधीचा जो फेरा आहे तो आपण चुकवायला हवा. म्हणून म्हटलंय की लाखो वर्षाच्या उत्क्रांतीनंतर आपल्याला हे मनुष्याचे शरीर मिळते आणि केवळ याच शरीराच्या माध्यमाने आपण जन्म मृत्यूचा फेरा चुकवू शकतो. 84 लाख योनी याच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सतत फिरत असतात. भगवंतांच्या कृपेने मिळालेली ही संधी कोणती आहे? मनुष्य जीवन मिळण्याची, मनुष्य शरीर मिळण्याची संधी जर आपण स्वीकारली नाही तर आपण मनुष्यांमधील अधम नाही का? जर उपयोगच नाही केला, एवढी सगळी सुवर्ण संधी मिळाली आहे, मनुष्य देह प्राप्त झाला आहे, भगवंतानी आपल्या सगळ्यांसाठी मनुष्यांसाठी वैदिक शास्त्र ठेवली आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत, सगळं भगवंतांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे आणि तरीही आपण अशी संधी गमावली तर आपण काय होणार? मनुष्यामधले अधम होऊ. मनुष्याने एखाद्या विद्यापीठातून MA, PhD अशी कोणतीही पदवी घेतली असेल तरी प्रकृती ती त्याच्याकडून हिरावून घेतेच. माणूस कितीही शिकला आहे तरी मृत्यू समयी मात्र काय होतं? सगळं शिक्षण मागे राहतं. तो आपल्या बरोबर ते शिक्षण काही भौतिक शिक्षण घेऊन जाऊ शकत नाही. मी कोण आहे? भगवंत कोण आहेत? भौतिक प्रकृती काय आहे? मी येथे दुःखी का? आणि या त्रासापासून सुटका कशी शक्य आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्यच बुद्धिमान होय. तर अशा रीतीने मनुष्य प्रश्न विचारेल, प्रश्नांची उत्तरं प्राप्त करेल आणि भक्ती करून आपलं मनुष्य जीवन सफल करेल. मोटार गाड्या, रेडिओ किंवा दूरचित्रवाणी संच म्हणजे टेलिव्हिजन, TV इत्यादी इंद्रिय तृप्तीची साधने बनवण्यासाठी मनुष्याने बुद्धीचा उपयोग करतो. मनुष्य काय असा आपल्या बुद्धीचा उपयोग केला जातो मनुष्याकडून. परंतु हे खरे ज्ञान नसून याला फसवणुकीची विद्याच म्हणतात. तर हे सगळं जे ज्ञान आहे किंवा ही जी प्रगती आहे ती कशी आहे? शरीरासाठी केलेली आहे. या जगतामध्ये जीव येतो तेव्हा तो मायेने भ्रमित होतो आणि हे जे शरीर प्राप्त झालेलं आहे त्या शरीरालाच स्वतः समजायला लागतो. त्याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी. देह म्हणजे शरीर आणि त्यामुळे हा जो मनुष्य आहे तो या देहासाठी या शरीरासाठी उपयुक्त अशा गोष्टींचं शोध लावत असतो. कसं मला या शरीराला, या इंद्रियाला, या मनाला कसा मला आनंद देता येईल ह्यासाठीच त्याची धडपड चाललेली असते. आणि म्हणून म्हटलं आहे की हे जे शरीरासाठी कार्य केलं जातं, हे भौतिक शिक्षण घेतलं जातं, आपल्या बुद्धीचा असा वापर केला जातो इंद्रिय तृप्तीसाठी, याला फसवणुकीची विद्या म्हणतात. जीवनातील खऱ्या समस्यांच्या समाधानासाठी बुद्धी देण्यात आली आहे. जीवनात खऱ्या समस्या काय आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तर ह्याचं समाधान करण्यासाठी म्हणजे यातनं बाहेर पडण्यासाठी काय मार्ग मिळतो आहे हे चौकशी करण्यासाठी आणि ते ज्ञान मिळाल्यावर त्या ज्ञानाचा सदुपयोग करून भक्ती करण्यासाठी आपल्याला मनुष्याला ही खास बुद्धी देण्यात आली आहे.
परंतु आज त्याचा दुरुपयोग होत आहे. परंतु मनुष्याकडून काय आहे, आज आता दुरुपयोग होत आहे. कार, मोटारी तयार केल्याने लोक स्वतःला बुद्धिमान समजतात. परंतु मोटार गाड्यांच्या निर्मितीपूर्वी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातच होते. प्रभुपाद म्हणतात मोटार गाडी निर्माण केली आणि माणसाला अहंकार झाला आहे. पण आधीही पूर्वीही मोटार गाड्या नसतानाही लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातच होते की. पुढे प्रभुपाद म्हणतात मान्य आहे की सुखसोयी वाढल्या आहेत आणि त्या समवेत अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. आता गाड्या वाढल्या आहेत, पण त्यांच्या बरोबर काय, प्रदूषण, वाहनांची रेलचेल, अपघात, नंतर ट्रॅफिक जाम, हे सगळं ह्या मोटार गाड्यांच्या निर्मितीमुळे झालेलं आहे. ह्या सगळ्या समस्या आहेत. यालाच माया म्हणतात. आपण सुखसोयी निर्माण करीत आहोत आणि त्याच सुखसोयी अनेक समस्या निर्माण करीत आहेत. अशा रीतीने काय आहेत, आपण आपल्या बुद्धीचा उपयोग भौतिक प्रगतीसाठी करत आहोत. पण खरा मनुष्याच्या बुद्धीचा उपयोग आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणि भगवंतांविषयी आणखीन जाणून घेऊन भक्ती करण्यासाठी दिला गेला आहे. म्हणजे ही जी बुद्धी आहे ती आपल्याला त्यासाठी दिली आहे. अनेक सुखसोयी आणि आधुनिक रमणीयतेमध्ये शक्तीचा व्यर्थ उपयोग न करता आपण कोण आहोत हे जाणण्यासाठी बुद्धीचा उपयोग केला जावा. मनुष्य देहामध्ये आपल्याला ही जी बुद्धी मिळाली आहे त्याचा उपयोग कशासाठी करावा, आपण कोण आहोत हे जाणण्यासाठी करावा. मी कोण आहे वगैरे वरती आपण जे प्रश्न बघितले त्याच्यासाठी करावा. आणि कशासाठी करू नये, तर जे शरीराला सुख देणाऱ्या गोष्टी आहेत, नंतर रमणीयतेमध्ये, म्हणजे आधुनिक रमणीयता म्हणजेच काय आहे, या शरीराला संतुष्ट करणाऱ्या, इंद्रियतृप्ती करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात मग्न राहणं. तर असं हे जे सुखसोयी शोधण्यासाठी शक्तीचा व्यर्थ उपयोग आपण करू नये. दुःखी होणे कोणालाच आवडत नाही, परंतु दुःख आपल्यावर लादले जाते. तथाकथित ज्ञानाच्या सहाय्याने आपण केवळ आण्विक स्फोट घडविण्यात यश मिळवले आहे. तर प्रभुपाद इथे म्हणतायत आपण जे भौतिक ज्ञान घेतलेलं आहे आणि त्यामुळे काय आहे, अनेक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी अणूची शक्ती जी आहे त्यामुळे अणुबॉम्ब बनवले आहेत आणि आण्विक स्फोट घडवण्यासाठी आपण यश मिळवले आहे. आणि त्यामुळे काय होतं, मृत्यूच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे, वृद्धी झाली आहे. याच ज्ञानाच्या वृद्धीने आपला अभिमान मात्र वाढला आहे. असं हे जे भौतिक ज्ञान घेऊन आम्ही एवढे, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत, आमचा देश शक्तिशाली आहे, अशा रीतीने हा जो माणूस आहे तो अभिमान करतो आहे. आपण मृत्यू थांबवण्यात यश मिळवल्यास आपली वास्तविक ज्ञानात प्रगती झाल्याचे मान्य करता येईल. तर वास्तविक ही जी मनुष्याला बुद्धी मिळाली आहे त्याचा योग्य वापर करून त्यांनी काय केलं पाहिजे, खरं ज्ञान काय केलं पाहिजे, हे जो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं आपल्याला मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर मृत्यू थांबवण्यात यश मिळवण्यास जर प्रगती केली म्हणजेच काय आहे, जर मनुष्य भक्ती करतो आहे, भक्ती पूर्ण झाली तर त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागणार नाही. पुन्हा जन्म नाही म्हणजे पुन्हा मृत्यूही नाही. मग तो कुठे जाणार, भगवंतांच्या धामात जाणार आहे भक्ती पूर्ण करून. तर असं जेव्हा आपण मृत्यूला थांबवण्यात यश मिळवू तेव्हाच काय होणार आहे, वास्तविक ज्ञानात प्रगती झाल्याचे मान्य करता येईल. वास्तविक ज्ञान म्हणजे खरं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान. मृत्यू या जगात पूर्वीपासून अस्तित्वात आहे. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. आपण मात्र एकाच क्षणात सर्वांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याला
आतुर झालो आहोत. यालाच मायया अपहृत ज्ञाना, भ्रमाने नष्ट झालेले ज्ञान असे म्हणतात. तर अणुबॉम्ब बनवले आहेत त्याबद्दल मनुष्याला खूप अहंकार असतो. परंतु हे जे अणुबॉम्ब जेव्हा टाकले जातात त्यावेळी अनेक जणांना मृत्यूच्या दाढेत जावं लागतं. अशा रीतीने मायेने ह्या बुद्धिमान लोकांचं ज्ञान जे आहे ते अपहृत म्हणजे हिरावून घेतलेलं आहे. मायेमध्ये हे भ्रमित होतात लोक आणि त्यामुळे ते अशी कार्य करतात जी सगळ्यांना धोकादायक आहेत, जसं अणुबॉम्ब बनवणं. पुढे वाचूया. असुर, दानव आणि स्वतःला नास्तिक म्हणवणारे लोक भगवंतांना आव्हान देतात. आता असुर जे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत, दानव आहेत आणि स्वतःला नास्तिक म्हणवतात. नास्तिक म्हणजे काय म्हणतात ते? न अस्ति भगवान. ते म्हणतात भगवंत नाहीच आहेत, भगवंतांना नाकारतायत असे लोक आहेत. ते भगवंतांना आव्हान देतात. भगवंतांच्या अस्तित्वाविना आपण दिवसाचा प्रकाशही पाहू शकणार नाही, तेव्हा त्यांना आव्हान देण्यात काय अर्थ आहे? प्रभुपाद म्हणतात की भगवंतांच्या अस्तित्वाविना तर आपण दिवसाचा प्रकाश पण पाहू शकणार नाही. सूर्य भगवंतांनी दिला आहे, पृथ्वी भगवंतांकडून मिळाली आहे, हवा भगवंतांकडून मिळालं आहे, पाणी भगवंतांकडून मिळालं आहे. अशा रीतीने आपल्याला जिवंत राहण्यासाठी प्रत्येक गोष्ट भगवंतांकडून मिळाली आहे आणि अशा भगवंतांना नाकारणं तर किती आहे, किती चुकीचं आहे. वेदांमध्ये 2 प्रकारच्या मनुष्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, देव आणि असुर. देवता कोण आहेत? तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तांना देव म्हणतात, कारण ते भगवंतां समान होतात. तर असे हे जे भगवंतांना शरणागत होणारे जे पुण्यवान जन आहेत, भक्त आहेत, जे वैदिक शास्त्रांच्या आज्ञा पाळतात, नियम पाळतात आणि त्यानुसार जीवन जगतात, भगवंतांना शरण जातात, भक्तिमय सेवा करतात, शुद्ध होतात आणि भक्ती पूर्ण झाली की असे भक्त आहेत ते भगवंतांचं जे धाम आहे, भगवंतांचा आध्यात्मिक लोक आहे, तिथे जातात आणि भगवंतांबरोबर तिथे भगवंतांबरोबर राहतात आणि भगवंतांची प्रेममयी सेवा करतात. अशा तऱ्हेने भगवंतांबरोबर राहिल्याने भगवंतांसमानच ते कसं आहेत, सगळं जीवन जगतात. तर ते भगवंतांसमान होतात म्हणजे काय, त्यांना भगवंतांसारखं जे गुण आहेत ते प्राप्त होतात. जसे भगवंत सच्चिदानंद आहेत, तसंच म्हणजे सत म्हणजे शाश्वत राहणारे, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असं विग्रह आहेत. तसेच हे जीव आहेत ते आध्यात्मिक जगतात शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय असं जीवन जगतात. हेच जीव जेव्हा भौतिक जगात येतात तेव्हा त्यांना भौतिक शरीर धारण करायला लागतं. तर असे जे जीव आहेत ते जेव्हा भगवंतांविषयी जाणून भगवंतांना शरण जाऊन भक्ती करतात तेव्हा त्यांना देव म्हटलं जातं. वैदिक शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे. या उलट भगवंतांच्या श्रेष्ठत्वाला नाकारणाऱ्यांना असुर म्हणतात. जे भगवंतांचं श्रेष्ठत्व मानत नाहीत, भगवंतांचं स्वामित्व मानत नाहीत, भगवंतांचं नियंत्रण आहे हे मानत नाहीत, तर असे जे भगवंतांना नाकारणारे जे असुर वृत्तीचे लोक आहेत, असुर ते कसे आहेत? त्यांना असुर म्हटलं आहे. राक्षसी आहेत ते आणि नास्तिक आहेत. मनुष्य समाजामध्ये हे 2 वर्ग नित्य अस्तित्वात असतात. जर आपण मनुष्य समाज बघितला तर आपल्याला कायम असे 2 प्रकारचे लोक नेहमी दिसतात. तर अशा प्रकारे आपण आता विराम देऊया. तर यामध्ये आपण पाहिलं की भगवंतांना जे शरण येत नाहीत ते कशा प्रकारची लोक आहेत. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की भगवंतांना शरण जाणारे असे कोण आहेत. तर आपण थांबूया आज. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.